माऊली रामकृष्ण हरी. पुढारी न्यूजच्या वारी पंढरीची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी श्रद्धा. आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा एक प्रकारे संगम आहे. दरवर्षी वारीच्या निमित्तानं वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. अगदी घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी अगदी आतुर असतात. आणि याच वारीचा, याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलंय हा विशेष कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. मंडळी, माऊली माऊलीचा नामाचा जयघोष टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये नीरा नदीच्या पवित्र तीर्थात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान आज घालण्यात आलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष, टाळ मृदुंगांच्या तालावर होणारा विठुनामाचा गजर, इकडे तुळशी वृंदावन आणि दिंड्या पताका अशा अगदी भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीच्या काठावर मोठी गर्दी सुद्धा केली होती. शाही स्नान झालं, त्यानंतर तुकोबांच्या गजरामध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचा मुक्काम आज अकलूज इथं असणार आहे आणि हजारो भाविकांनी पवित्र नीरा नदीमध्ये स्नान करत संतांच्या पादुकांच्या चरण स्पर्शाचा सुद्धा लाभ घेतला. या संदर्भात माहिती देत आहेत सुजित काळंगे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पादुकांचं नीरा स्नान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुका त्यांच्या पालखीमधून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी सराटीमध्ये या ठिकाणी हे जे निरास्नान आहे ते निरास्नान संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं एका विशिष्ट ध्येयानं, विशिष्ट आसक्तीनं जी माणसं पांडुरंगाच्या दिशेनं चालत आहेत ती माणसं आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सोबत या ठिकाणी नीरेच्या काठावरती जमलेले आहेत. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नीरेचं जे स्नान आहे ते नीरेचं स्नान याची देही याची डोळा पाहता यावं यासाठी ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी इथं या ठिकाणी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली. ह्या सगळ्या माणसांनी म्हणजे निरा भिवरा पडता दृष्टी असं ज्या पद्धतीनं संत साहित्यामध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीनं ही सगळी मंडळ आहे ती मंडळी या ठिकाणी हा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुकांचं स्नान पाहण्यासाठी आसुसलेली होती आणि म्हणून या ठिकाणी एकत्र आली. याच सराटी या गावामध्ये ही जी नदी आहे ती पूर्वीच्या काळामध्ये पूल नव्हता, त्या काळामध्ये कोळी बांधव आपल्या खांद्यावरून ह्या पादुका व्हायच्या, होडीमधून हे पादुका वाहत होते आणि मग त्या पादुका पुढे जात असायच्या. परंतु आता नदीला पाणी आहे, या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे निरास्नान या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस बांधवांचं विशेष असं सहकार्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं. त्याचबरोबर इथल्या काही स्वयंसेवा संस्था असतील किंवा त्याचबरोबर इथले सगळे गावकरी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही निरास्नान अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सराटी. टाळ मृदंग भेरी विठ्ठल नाम गर्जती, हरीच्या गुणगाने जीव शिव एकरूप होती. तुका म्हणे आता देहभाव विसरलो, नाम घेता घेता पंढरीसी आलो. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजच्या माने विद्यालयाच्या मैदानामध्ये रिंगण पार पडलं आणि यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी अगदी मोठ्या संख्येने रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून निघाला आणि भक्तिरसात न्हालेलं वातावरण, श्रावण सरींसारखे अभंग आणि श्रद्धेचा झरा या रिंगण सोहळ्यामध्ये अनुभवता आला. याच संदर्भात रिंगण सोहळ्यामधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे. पाहूया. मंडळी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे रिंगण जे आहे ते आता अकलूजच्या माने विद्यालयामध्ये संपन्न झालेलं आहे. आपण बघू शकतो प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं रिंगण पाहण्यासाठी एकवटलेला होता. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतले 2 अश्व ज्या मैदानातून धावले
आणि गोल रिंगण संपन्न झालं. त्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी अनेक माणसं त्या दोन अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली. वर्षानुवर्षाची आणि शतकानुशतकाची ही अकलूजमधल्या माने विद्यालयाच्या मैदानातली परंपरा आहे. प्रत्येक वर्षी ज्यावेळी पालखी सराटीतून निघते त्यावेळी सराटीतून निघाल्यानंतर निरास्नान होतं आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होतो. त्या प्रवेशानंतरचं पहिलं रिंगण जे असेल ते माने विद्यालयामध्ये अकलूजमध्ये संपन्न होत असतं आणि ते पाहण्यासाठी अकलूजकर बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येत असतात. त्याचबरोबर सर्व भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त, त्याचबरोबर संपूर्णपणे स्वयंसेवी संस्थांचं सहाय्य आणि त्याचबरोबर सरकारी विशेष असे कॅम्प या ठिकाणी उपस्थित होते, ज्या माध्यमातून इथल्या कुठल्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या ठिकाणी काळजी घेण्यात आली. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं असणारं हे मार्गक्रमण आहे ते मार्गक्रमण आणि नंतर त्या अश्व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, अकलूज. वारी ऐसी जावे विठ्ठल नामाचे गावे, तेणे समाधान लाभे मनाचे ते धन. घेऊन पताका हाती चाललो दिंडीच्या संगती, जयघोष करू विठ्ठलासी आळवू. तुका म्हणे भाग्यवंत तेची वारीचे पंथ, जन्मोजन्मी सेवा घडो ऐसी इच्छा देवा. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजमध्ये रिंगण पार पडलं आणि या रिंगण सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असलेली सैराट फेम आरची म्हणजेच रिंकू राजगुरू सुद्धा विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आरचीला सुद्धा फुगडी खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबियांसोबत फुगडी खेळताना आरची पाहायला मिळाली. महात्मा गांधीच्या पुतळ्यापाशी शिवाजी शिंदे धाकटी उमलाई माडा तालुका. महात्मा गांधीच्या पुतळ्यापाशी. आणि मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधील पहिलं गोल रिंगण पुंदरवडेमध्ये संपन्न झालं आणि यावेळी रिंगण सोहळ्यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसह महिलांची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये आणि पांडुरंगाच्या वर्णनामध्ये परिसर विठुमय झाला होता. रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा माळशिरसमध्ये मुक्काम असेल, याचाच आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पुरंदवडे या ठिकाणी आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांचं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण बघू शकतो प्रचंड मोठा जो जनसमुदाय तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोबत या ठिकाणी या मैदानामध्ये एकवटलेला होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत ही सगळी जी मंडळ आहे ती या ठिकाणी एकत्र आली. प्रत्येक वर्षी या ठिकाणी हे रिंगण संपन्न होत असतं. या रिंगणाला प्रचंड मोठी परंपरा आहे. दोन अश्व गोल रिंगणातून धावत असतात आणि ते अश्व पाहण्यासाठी, अश्व धावल्यानंतर त्या अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी या ठिकाणी कित्येक वारकरी एकत्र येत असतात. हे सगळे जे वारकरी आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. या रिंगणाच्या माध्यमातून एक वेगळं दृश्य या परिसरातील लोकांना पाहायला भेटतं आणि त्यामुळं प्रचंड मोठी गर्दी प्रत्येक वर्षी या ठिकाणी होत असते. या गर्दीचा एक भाग खरं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं टिपला जातो, परंतु यासाठी पोलीस प्रशासन जी व्यवस्था आहे ती व्यवस्था वर्षानुवर्ष या ठिकाणी प्रचंड चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त करत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या आळंदीवरून या ठिकाणी येत असताना हे पहिलंच जे गोल रिंगण आहे तो गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होत असतं. प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुका ह्या एका अश्वावरून या ठिकाणी संपूर्णपणे हे गोल रिंगण पूर्ण करतात आणि त्या गोल रिंगणाचा आनंद घेण्यासाठी सगळी मंडळी ती मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत असते. आज हा जो नयनरम्य सोहळा आहे
तो सोहळा इथल्या प्रत्येक वारकऱ्यांना अनुभवलेला आहे आणि पुरणपोळ्याची नगरी या ठिकाणी प्रचंड मोठ्या जल्लोषामध्ये या रिंगणामध्ये सहभागी झालेले आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुरणपोळे. आणि पंढरपूरमध्ये विठुरायाची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान यंदा 11 पुजारी मंडळींना मिळालाय. या पूजेचं एक वेगळेपण असतं मंडळी. आषाढी एकादशीची महापूजा ही अगदी महत्त्वाची असते आणि या दिवशी महाराष्ट्रामधील कोट्यावधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री पूजा करतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महापूजेची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. 6 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते आणि त्याची आता तयारी जवळपास पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळतं. माझ्याबरोबर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब काय सांगाल की एकादशीची शासकीय महापूजा कशा पद्धतीने असणार आणि किती पुजाऱ्याची नियुक्ती करणार? येत्या रविवारी आषाढी मुख्य एकादशी आहे आणि या एकादशीसाठी लाखो भाविक आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत. एकादशीच्या दिवशी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे मानाचा वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक ही पांडुरंगाची महापूजा होत असते. तर या महापूजेसाठी जे विधिवत नियम आहेत, जे मंदिरे समितीचा जो ऍक्ट आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, त्याच्यात जे विधिवत दिलेलं आहे त्याच्यानुसार त्याची महापूजा होते. ही महापूजा होण्यासाठी मंदिरे समितीमार्फत पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक पुजाऱ्यांनी कुठलं काम करायचंय त्या दिवशी त्याची सुद्धा त्यांना सर्व कल्पना दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापूजेला सुद्धा जे परंपरेनुसार आहे, रूढी परंपरेनुसार आहे, शास्त्रोक्त पद्धतीने ही महापूजा पार पडेल. नक्कीच आपण पाहिलं तर आता शासकीय महापूजेसाठी जे पुजारी नेमण्यात आलेले आहेत ते माझ्या बरोबर आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने पूजा असते? देवाची महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. श्री रुक्मिणी पांडुरंगाची षोडशोपचार पूजा आपण दरवर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि भाविक वारकरी जे मानाचे वारकरी आहेत यांच्या हस्ते केली जाते. सुरुवातीला मुख्यमंत्री ज्यावेळेस आणि मानाचे वारकरी मंदिरामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या हातून संकल्प केला जातो, या महाराष्ट्राचं या सर्व भक्तगणांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या हातनं आपण संकल्प करतो. गणपती पूजन, वरुण पूजन करून आपण प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीपाशी देवाची षोडशोपचार पूजा करतो. कुठल्या मंत्रोच्चाराने त्याची पूजा केली जाते? देवाची दररोजची पूजा ही राजोपचारामध्ये येते. राजोपचारामध्ये देवाची दररोज षोडशोपचार पूजा ही पुरुष सूक्तातल्या मंत्राने केली जाते आणि ते मंत्र ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वात्य तिष्ठतशांगुलम इथून सुरू होऊन ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः यापर्यंत जे मंत्र आहेत ते मंत्र आणि काही इतर मंत्र जे आहेत असे मिळून देवाची षोडशोपचार पूजा केली जाते. नक्कीच आपण पाहिलं तर विठ्ठलाकडे ज्या पद्धतीने मंडळी, वारी नेत्यांची आमच्या खास सेगमेंटमधून आम्ही आपल्याला दररोज एका नेत्याची वारी दाखवत असतो आणि यामध्ये आम्ही आपल्याला पंढरीच्या वारीशी असलेलं त्यांचं नातं आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची वारी नेमकी कशी असते या संदर्भात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात. रामकृष्णारी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आता वारीच्या वाटेवर माढ्याचे खासदार माननीय श्री धैर्यशीलजी मोहिते पाटील सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेब, काय सांगाल, वारीच्या वाटेवर तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होताना काय भावना? काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं. आज तुकोबांच्या पालखीचं आगमन होतं. भक्तिभावनेनं पूर्ण सोलापूर जिल्हा हा विठुरायाच्या आणि तुकोबा माऊलींच्या ह्याच्यात विलीन झालेला आहे आणि सालाबादप्रमाणे सर्व सोलापूर जिल्हा प्रशासन हे सुसज्ज झालेलं आहे स्वागत करण्यासाठी. आणि पाऊस काळ चांगला झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वारीमध्ये दिसून येते आणि तेवढीच सेवा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सज्ज आहेत. अगदीच वारीचं आणि मोहिते पाटील घराण्याचं
आणि विशेष तुमचं वगैरे एक विशेष नातं आहे, तर हे नेमकं काय आहे आम्हाला ऐकायला? वारीचं आणि आमच्या घराण्याचं फार पूर्वीपासून नातं आहे. तुकोबांच्या रिंगणामध्ये आमचे काका स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा अश्व नेहमी धावतो आणि अकलूज नगरीमध्ये तुकोबांच्या वारीचा मुक्काम असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा बरेच मुक्काम माळशिरस तालुक्यामध्ये येतात, तुकोबांचे पण येतात आणि हे 4-5 दिवस सेवा करण्याची संधी आमच्या कुटुंबाला आणि या माळशिरस तालुक्यातल्या नागरिकांना मिळते. हे आमचं मोठं भाग्य आहे आणि परंपरेनं ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत ते सेवा बजावण्याचं काम आम्ही, आमचे कुटुंबीय आणि सर्व माळशिरस तालुक्यातील नागरिक. अगदीच वारकरी विचारधारा आहे, ज्या विचारधारेनं महाराष्ट्र घडवलाय, ही विचारधारा तुम्हाला राजकीय जीवनामध्ये कशी मदत करते, कशा पद्धतीने प्रेरणा देत असते? वारीच्या माध्यमातून एक शिकायला मिळतं की निस्वार्थपणाने जसं वारकरी विठ्ठलाची भक्ती करतो तसं राज्यकर्त्याने निस्वार्थपणे जनतेची सेवा करत राहिलं पाहिजे. हे प्रामुख्याने शिकवण या माध्यमातून. अगदी वर्षभर तुम्ही पांढऱ्या कपड्यांमध्ये असता, आज इथं आलाय, चालताय पांढऱ्याच कपड्यांमध्ये आहात, पण ही पांढरी कपडे आणि ती पांढरे कपडे, काय बदल जाणवतो, काय जाणवतं या दरम्यान? मी शक्यतो पांढरे कपडे पूर्ण कधी घालत नाही. माझं बघितलं असं जास्त पांढरे कपडे घातले डोक्यात हवा जाईल, त्यामुळे मी हवा जाऊन देत नाही, जनतेत राहणं पसंत करतो जास्तीत जास्त. अगदी यंदा विठ्ठलाला काय मागणार आहे? यंदा विठ्ठलाला पाऊस काळ व्यवस्थित होऊ दे आणि शेतकरी चांगली पिकं येऊ देत, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळू दे ही प्रार्थना राहील माझी. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, अकलूज. आणि वारीमधून जनतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळते अशी भावना या आमदारांनी व्यक्त केली. आणि एक छोटासा ब्रेक घेतोय, आम्ही लगेचच परततोय. जाऊ क्या? मंडळी, वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरकडे वाटचाल करतायत आणि यावेळी पंढरपूरच्या वारीमध्ये आरोग्य दूतांच्या माध्यमातून वारकऱ्यांची जागोजागी सेवा करण्यात येते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालं आणि यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पालखीचं स्वागत सुद्धा करण्यात आलंय. यावेळी माऊलींच्या आगमनाने संपूर्ण वातावरण माऊलीमय झालेलं होतं आणि यावेळी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची मन मोहून टाकणारी ही खास दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. माऊलींच्या स्वागतासाठी सोलापूरकरांची कशा प्रकारे गर्दी झालेली आहे, गर्दी जमलेली आहे, आपण या दृश्यांमधून पाहतोय. खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनमधून ही दृश्य टिपण्यात आली आहेत आणि या माऊलींच्या पालखीचं पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे. सोलापूरकरांची ही मोठी गर्दी.
आणि मंडळी, आषाढी वारीची परंपरा किमान 800 वर्षांपासून सुरू आहे. पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे. आणि या वारीमध्ये कोणत्याही जातीधर्माचा भेद मानला जात नाही आणि या संप्रदायामध्ये प्रेम, भक्ती, नम्रता, समता आणि सहिष्णुतेला विशेष महत्त्व दिलं जातं. मंडळी, ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे, जी अनेक शतकांपासून अखंड आहे. वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.